लोक तुम्हाला चिल्लर समजतात का? कारण तुम्ही त्यांना तसे दाखवता. नीट नेटके आणि स्वच्छ रहा. ड्रेस वेल अँड हायजीन. लोक तुम्हाला भेटल्यावर पहिलं काही सेकंद तुमचं इम्प्रेशन ठरवतात. अस्ताव्यस्त राहणं म्हणजे तुम्ही स्वतःचा आदर करत नाही असा संदेश जातो. महागडे कपडे असण्यापेक्षा ते स्वच्छ इस्त्री केलेले असणे, केस नीट विंचरलेले असणे आणि शरीराची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. हे तुमच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. भीती सोडा. डोंट बी अफ्रेड. समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत किंवा मोठी असो, त्यांच्या समोर लाचार होऊन किंवा भीतीने वागू नका. आदर आणि भीती यात फरक आहे. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही तुमची कमजोरी लोकांना दाखवता. नेहमी डोळ्यात डोळे घालून आणि ठाम आवाजात बोलायला शिका. कोणाच्याही मागे लागणे थांबवा. स्टॉप चेसिंग पीपल. कोणाला वारंवार मेसेज करणे, फोन करणे किंवा त्यांच्या मागे फिरणे यामुळे तुम्ही हताश म्हणजे डेस्परेट वाटता. जर एखाद्याला तुमच्यात रस असेल तर ते स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून मिळवलेली नाती किंवा संधी फार काळ टिकत नाहीत. फाजील हसणे टाळा. अवॉइड अननेसेसरी लाफ्टर. नेहमी हसतमुख असणे चांगले, पण प्रत्येक गोष्टीवर विनाकारण हसल्यामुळे लोक तुम्हाला गांभीर्यानं घेत नाही. जिथे गरज आहे तिथे स्मित हास्य करा. फाजील हसण्यामुळे तुमची प्रतिमा हलकी किंवा अपरिपक्व, ज्याला इमॅच्युअर असं म्हणतात, वाटू शकते. विनाकारण माफी मागू नका. स्टॉप अपोलोजायझिंग अननेसेसरीली. म्हणजे अनेकदा आपली चूक नसतानाही आपण केवळ वाद टाळण्यासाठी सॉरी म्हणतो. यामुळे लोकांना वाटतं की तुम्ही नेहमीच दोषी आहात. माफी हा आदराचा भाग असावा, कमजोरीचा नाही. तुमची चूक असेल तरच नम्रतेनं माफी मागा. गोपनीयता राखा. मेंटेन प्रायव्हसी. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, तुमचे प्लॅन्स, तुमची कमाई किंवा वैयक्तिक समस्या सर्वांना सांगू नका. लोक तुमच्या गुपितांचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतात. कमी बोलणारा माणूस नेहमीच इतरांसाठी कुतूहलाचा आणि आदराचा विषय असतो. पैशांबाबत शिस्त पाळा. फायनान्शियल डिसिप्लिन. उधारी घेऊन ती वेळेवर न परत करणे किंवा पैशांच्या बाबतीत बेजबाबदार राहणे यामुळे तुमची विश्वासार्हता संपते. तुम्ही श्रीमंत असाल वा नसाल, पण पैशांचा आदर ठेवा आणि व्यवहारात चोख राहा. यामुळे तुमचे चारित्र्य मजबूत दिसते. संकटात किंवा वादात शांत राहा. स्टे काम अंडर प्रोवोकेशन. जर कोणी तुम्हाला चिडवत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर लगेच चिडून प्रतिक्रिया देऊ नका. तुमचा राग हा समोरच्याचा विजय असतो. अशा वेळी शांत राहून दिलेली प्रतिक्रिया किंवा दुर्लक्ष करणे हा तुमचा सर्वात मोठा विजय आहे. दिलेले वचन पाळा. कीप युअर प्रॉमिसेस. तुमच्या शब्दांची किंमत तुमच्या कृतीतून ठरते. जर तुम्ही एखादे काम करण्याचे वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. जे लोक शब्द पाळतात त्यांच्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. यामुळे समाजात तुमचा दर्जा वाढतो. दुसऱ्यांच्या गोष्टीत लुडबुड करू नका. डोंट मेडल. जिथे तुमची गरज नाही किंवा जिथे तुमचे काम नाही तिथे नाक खुपसणे टाळा. लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकवल्यामुळे तुमचे वजन कमी होते. जेव्हा तुम्ही फक्त महत्वाच्या वेळीच बोलता तेव्हा लोक तुमचे मत गांभीर्याने घेतात. तुमचे मत ठामपणे मांडायला शिका. एक्सप्रेस युअर ओपिनियन. प्रत्येक गोष्टीत होला हो करणे थांबवा. तुमचे स्वतःचे विचार आणि मते मांडायला शिका. ज्या व्यक्तीचे स्वतःचे ठाम मत असते लोक अशाच व्यक्तीचा आदर करतात. गप्प बसणे नेहमीच शहाणपण नसते. कधी कधी ते कमजोरीचे लक्षणही मानले जाते. बाह्य दिखाव्याला बळी पडू नका. डोंट बी इन्फ्लुएन्स्ड बाय शो ऑफ्स. सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षात लोक अनेकदा आपले खोटे श्रीमंत आयुष्य दाखवतात. अशा प्रदर्शनामुळे स्वतःला कमी लेखू नका. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. सतत
परवानगी घेणे थांबवा. स्टॉप सिकिंग कॉन्स्टंट व्हॅलिडेशन. प्रत्येक लहान गोष्टीसाठी हे करू का, ते करू का असे विचारणे तुम्हाला दुर्बल दाखवते. सल्ला घेणे वेगळे आणि परवानगी घेणे वेगळे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि त्याची जबाबदारी स्वीकारायला शिका. ठाम आवाजात बोला. हॅव अ फर्म व्हॉइस. बोलताना आवाजात आत्मविश्वास असू द्या. हळू किंवा अडखळत बोलल्याने लोकांना तुमचा आत्मविश्वास कमी वाटतो. स्पष्ट आणि स्थिर आवाजात बोलल्याने तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटते. स्वतःचे संरक्षण करायला शिका. लर्न सेल्फ प्रोटेक्शन. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. लोकांच्या गैरफायद्यापासून स्वतःला वाचवा. नाही म्हणायला शिका. जग तुम्हाला तेवढंच वापरेल जितकी परवानगी तुम्ही स्वतः त्यांना देता. आदर हा मागून मिळत नाही, तो तुमच्या वागण्यातून कमवावा लागतो. तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता यावरच जग तुम्हाला किती महत्त्व देणार हे अवलंबून असते.